इंग्लिश नीट येत नाही, त्यामुळे लिहिता येत नाही, प्रॉम्प्ट लिहिता येत नाही. म्हणून तुम्ही जर हे AI टूल्स ChatGPT, मायक्रोपायलट किंवा जेमिनीसारखे जे ॲप्लिकेशन्स आहेत, तुम्ही जर यांना वापरायला घाबरत असाल किंवा तुम्हाला प्रॉम्प्ट लिहिता येत नाहीत म्हणून तुम्ही जर या टूल्सचा वापर करत नसाल, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. या टूल्सला तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये तुमची जी काही भाषा असेल त्यामध्ये सुद्धा जर तुम्ही प्रॉम्प्ट दिलं, तर हे टूल्स नक्की काम करतील. आज AI टूल्सचा वापर करून आपण व्हिडिओज बनवू शकतो, फोटोज बनवू शकतो, प्रोजेक्ट्स करू शकतो. अशा प्रकारे भरपूर या AI टूल्सचा आपण आपल्या फायद्यासाठी वापर करू शकतो. केवळ इंग्रजी येत नाही म्हणून या टूल्सला दुर्लक्ष करणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. चला मी तुम्हाला दाखवतो. आमच्या सोलापुरी भाषेमध्ये मी ChatGPTला प्रॉम्प्ट देतो आणि ते माझ्या प्रॉम्प्टवर काम करेल. चला बघूया. मी ChatGPTमध्ये जातो. ChatGPTमध्ये गेल्यानंतर इथे एक फोटो अपलोड करतो आणि मी कमेंट देतो. हा फोटो मला नीट करून दे बे. आमच्या सोलापुरी स्टाईलमध्ये मी हा प्रॉम्प्ट देतोय आणि आता आपण पाहूया या प्रॉम्प्टवर ChatGPT काम करतो का नाही ते. तुम्ही पाहू शकता ChatGPTने काम सुरू केलेलं आहे. तो इमेज क्रिएट करतोय. तर तुम्ही पाहू शकता हा जुना फोटो मी ChatGPTला दिला होता आणि त्याने हे 2 सुंदर फोटो मला जनरेट करून दिले आहेत आणि ते पण आपल्या सोलापुरी भाषेत मी त्याला प्रॉम्प्ट दिलं होतं. मला फक्त एवढं सांगायचं आहे की प्रॉम्प्ट लिहिण्यासाठी तुम्हाला इंग्लिश येऊ दे, अगर ना येऊ दे, काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या बोलीभाषेमध्ये सुद्धा प्रॉम्प्ट लिहू शकता आणि ते प्रॉम्प्ट कोणतेही AI टूल असू दे, ChatGPT, मायक्रोसॉफ्ट कोपायलट किंवा जेमिनी या सगळ्यांना चालतं. हे सगळे ॲप्लिकेशन्स आपल्या सर्व बोलीभाषा समजतात आणि त्यावर नीट काम करतात. तर मित्रांनो, आहे ना जबरदस्त? तर आत्ताच्या या जमान्यामध्ये भाषेचा अडथळा राहिलेला नाही आहे. तुम्ही तुमच्या भाषेत सुद्धा प्रॉम्प्ट्स देऊन तुम्हाला जे काही AI कडून काम करून घ्यायचं आहे, ते अगदी इझिली करू शकता. धन्यवाद.